So my dear friends, we are going to learn about the word problems, especially about the addition and subtraction. But in this video, we will learn only about the word problems belongs to addition pattern. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपल्याला ऍडिशन वर आधारित असणारे शाब्दिक उदाहरणाचा रेफरन्स लक्षात घ्यायचा आहे आणि शाब्दिक उदाहरण सोडवत असताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते समजून घ्यायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडिशन तर जमते, बेरजा 3 अंकी 4 अंकी 5 अंकी भरपूर बेरजा ते करू शकतात. बट त्यांचा मेन प्रॉब्लेम काय क्रिएट होतो, ज्या वेळेला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची वेळ येते तेव्हा मग ते गोंधळून जातात, काय करावं त्यांनाच कळत नाही. आणि मग अशा वेळेला मग काहीतरी चुकीचं आन्सर ते लिहून देतात आणि मग तिथे त्यांचे मार्क्स कटतात. मार्क्स कटण्यापेक्षा त्यांचं उत्तर चुकतं, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता हे उत्तर चुकायला नाही पाहिजे म्हणून आपण काय करायला पाहिजे, हाऊ टू सॉल्व्ह द वर्ड प्रॉब्लेम्स बिलॉंग्स टू ऍडिशन पॅटर्न. लक्षात घ्या काय करावं लागणार आहे, थोडंसं इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहेच, म्हणजे इंग्रजी ही कळावी लागेल. ऍज यू बिलॉंग्स टू सेमी मीडियम देन यू मस्ट हॅव ऍटलीस्ट मिनिमम कमांड ऑन इंग्लिश लँग्वेज. You should understand the problem first. You should understand the process you have to do. You should understand the method to solve the word problem. So let us learn with me. आता माझ्या सोबत आपण समजून घेऊया. प्रॉब्लेम दिलेला आपल्या समोर. प्रियंका bought books worth ₹245. मॅक्सिमम प्रॉब्लेम मध्ये हा एक शब्द आलेला असतो. खरेदी विक्रीवर भरपूर उदाहरणं दिलेली असतात. बऱ्याचदा हे अशीच उदाहरणं पडतात, ठीक आहे, प्रश्न पडले जातात. तर मग अशा वेळेला वर्थ हा जो शब्द आहे याचा अर्थ समजून घ्या. प्रियंका बॉट म्हणजे खरेदी केले, बुक्स वर्थ ₹245. प्रियंकानी 245 रुपयांची म्हणजे वर्थ या शब्दाचा अर्थ आहे एवढ्या किमतीची. वर्थ या शब्दाचा अर्थ काय, एवढ्या किमतीची. प्रियंका बॉट बुक्स वर्थ ₹245. प्रियंकानी 245 रुपयांची म्हणजे तेवढ्या किमतीची पुस्तके विकत घेतली. ओके. अँड नोटबुक्स वर्थ ₹178. परत इथे वर्थ हा शब्द आला म्हणजे 178 रुपये किमतीच्या वह्या घेतल्या, 245 रुपये किमतीच्या म्हणजे पुस्तकांची खरेदी केली. तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, प्रश्न हा इथे शेवटी असतो, हाऊ मच डिड शी स्पेंड ऑल टुगेदर. तर तिचा एकूण खर्च किती झाला असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ज्या ज्या वेळेला ऑल टुगेदर हा शब्द येतो तेव्हा ऑलवेज रिमेंबर दॅट यू हॅव टू डू द एडिशन. ऑल टुगेदर सगळ्यांचे मिळून असा त्याचा अर्थ होतो. मग सगळ्यांचे मिळून, सगळ्यांचे मिसळून, सगळ्यांचे एकूण याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे. आता प्रश्न येतो मेथडकडे, ठीक आहे, किंवा मेथड कशी वापरायची किंवा दिलेला वर्ड प्रॉब्लेम योग्य मेथडनी कसा सॉल्व्ह करायचा याच्याकडे आता आपण जाऊया. तर मित्रांनो लक्षामध्ये घ्या, याचा आन्सर मी या ठिकाणी क्रिएट करतोय. आता वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या बाबी महत्वाच्या असतात. व्हॉट इज गिवन, व्हॉट इज गिवन हिअर, द कॉस्ट ऑफ बुक्स इज गिवन, इट इज 245. कॉस्ट म्हणजे किंमत, and the cost of book is ₹245. What is the cost of the notebooks? It is 178. So this is given data. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये, प्रश्नामध्ये ही दिलेली माहिती आहे. मग या माहितीच्या आधारे आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे. इज दॅट क्लिअर? तर मग लक्षामध्ये घ्या. बर, मेथड जी सांगणार आहे मी अतिशय सोपी मेथड आहे की ज्याच्यामध्ये अर्थातच तुम्हाला समजेल सुद्धा आणि परीक्षेमध्ये मार्क्स पण कटणार नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, जे काही नंबर्स दिलेले आहेत ना ते अगोदर बाजूला काढा. पहिली संख्या दिलेली आहे ₹245. ओके. दुसरी संख्या दिलेली आहे ₹178. आता बऱ्याच वेळेला आणखीन एक मिस्टेक आपण कुठली करतो, वर्ड प्रॉब्लेम दिलाय ना तर त्याचा आन्सर सुद्धा वर्ड फॉर्मॅट मध्येच असलं पाहिजे. मग बरीच मुलं काय करतात, त्या दोन संख्या लिहितात, डायरेक्ट त्यांची ऍडिशन करतात आणि मग संपलं आन्सर असं त्यांना वाटतं. पण जर हा प्रश्न 2 मार्कासाठी विचारलेला असेल आणि तुम्ही जर डायरेक्ट फक्त संख्या मांडून बेरीज केलात आणि इथे आन्सर काढलात तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स नाही पडणार, तुम्हाला 1च मार्क पडणार. मग याच्यासाठी काय करावं लागणार आहे, यू हॅव टू मेन्शन द आन्सर इन द वर्ड फॉर्म. If the question belongs to word problem, then answer must be in the word format. उत्तर सुद्धा शाब्दिक रूपात असलं पाहिजे. मग सोपं काम करायचं, त्याची टेक्निक सांगतो. 245 आपण इथं लिहिलेलं आहे. व्हॉट इज दिस नंबर टेल्स अबाउट, ही संख्या काय सांगते आपल्याला,
तर ही संख्या सांगते किंमत कशाची, बुक्सची किंमत सांगते. म्हणून स्पष्ट इथे लिहायचं 245 इज द कॉस्ट ऑफ बुक्स. कॉस्ट म्हणजे किंमत. कशाची किंमत आहे, पुस्तकांची किंमत आहे. ₹178 ही संख्या कशाबद्दल दिलेली आहे, इट इज द कॉस्ट ऑफ नोटबुक्स. म्हणून स्पष्ट इथे लिहायचं इट इज द कॉस्ट ऑफ नोटबुक्स. अतिशय सोपी मेथड आहे. तुम्हाला आवडली तर सगळीकडे शेअर करा, इतरांना सुद्धा ह्याचा फायदा होऊ द्या. खूप मुलं वर्ड प्रॉब्लेम मध्ये गोंधळून जातात. गोंधळून जाण्याची गरज नाही. आणखीन एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज अरेंज द नंबर्स इन अ करेक्ट मॅनर. संख्यांची मांडणी अतिशय महत्वाची आहे. युनिटच्या खाली नेहमी युनिटच आला पाहिजे हे लक्षामध्ये ठेवा. ओके, डन. डावीकडे कितीही वाढू दे संख्या, अडचण नाही, परंतु वरची संख्या इथे संपली आहे आणि खालची संख्या तुम्ही इकडे लिहिलाय कुठंतरी, मग अशा वेळेला मांडणी मधल्या दोषामुळे तुमचं आन्सर चुकू शकतं. सो नाव कम टू द पॉइंट. आता डायरेक्ट ऍडिशन करायचे. 5 and 8 इट बिकम्स 13. 13 to 3 कॅरी ओव्हर 1. 4 and 1 it becomes 5 and 5 and 7 it becomes 12. 12 to 2 carry over 1. Okay, 1 and 2 3 and 1 becomes 4. So what is the final answer? ₹423. इथे सुद्धा बरेच जण थांबतात पण आपल्याला थांबायचं नाही आहे. काय लिहायचं आपल्याला, ₹423 इज व्हॉट, 423 रुपये हे काय आहे नेमकं, इट इज द टोटल कॉस्ट. इट इज द टोटल कॉस्ट म्हणजे एकूण किंमत किती आलेली आहे, 423 आलेली आहे. बर, आता एक शेवटचं काम तुम्हाला करायचं असतं आणि ते काम काय करायचं आहे, अर्थातच देअरफोर म्हणजे म्हणून. देअरफोर THEREFORE इतकं स्पेलिंग न लिहिता त्याचं हे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे. देअरफोर म्हणून. आता प्रश्नामधली शेवटची ओळ लक्षामध्ये घ्या, याच्याशिवाय तुमचा आन्सर कंप्लीट होऊ शकत नाही. शेवटच्या ओळीत काय विचारलेलं आहे, हाऊ मच डिड शी स्पेंड ऑल टुगेदर, तिने एकूण खर्च किती केला असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपलं उत्तर पण असंच पाहिजे, तिने एकूण खर्च इतके रुपये केला. ओके, ठीक आहे. मग आता ते आपण इथे लिहूया. तर पहा, देअरफोर शी म्हणजे कोण आहे इथे, प्रियंका. देअरफोर प्रियंका स्पेंड, बघा शब्द कुठले वापरायलोय मी, प्रियंका स्पेंड. आता पैसे ऍड करा, रुपीज 423 ऑल टुगेदर. या ठिकाणी तुमचा आन्सर संपत. शेवटचा प्रश्न काय होता, हाऊ मच डिड सी स्पेंड ऑल टुगेदर, तसंच उत्तर आपण लिहिलं पाहिजे, प्रियंका स्पेंड ₹423 ऑल टुगेदर. अशा पद्धतीने जर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तर 100% तुमचे म्हणजे मार्क्स कटणार नाहीत, आउट ऑफ मार्क्स तुम्हाला पडतील आणि चुका होणार नाहीत. लक्षात येतंय. याच मेथडनी तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये असणारे, मग इयत्ता 4थी असेल 3री असेल, याच मुलांना वर्ड प्रॉब्लेमचे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. शिवाय 5वीच्याही मुलांना वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये अडचणी येतात. अशा मुलांनी या मेथडचा आधार घ्यायला हरकत नाही. ओके, ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.